जयंत पाटील बोलतात, आपण थेट जाऊयात. प्रत्येक वेळेला असंच होतं, काही ना काही कारणं निघतात. आता निवडणुकीचं कारण आहे, पण निवडणुकीचं कारण असलं तरी 2 आठवड्याचं फुल फ्लेज अधिवेशन ठेवलं असतं तर विदर्भातल्या अनेक प्रश्नांची चर्चा होऊ शकली असती. मारवाडी आणि मराठा असा वाद केला जातोय असं विजय वडेट्टीवारांनी आज म्हटलेलं काय? आहे. मराठी आणि मारवाडी असा वाद निर्माण केला मला माहित नाही त्याच्यावर. तर आज मुख्यमंत्री काल म्हणाले की आर्थिक टंचाई आहे, मात्र दिवाळखोरी निघेल अशी काही स्थिती राज्याची नाही, व्यवस्थित आहे. तुम्हालाही असं वाटतं? तुमचा एवढा सगळा अनुभव बघ. नाही तर मुख्यमंत्री स्वतःच सांगतात म्हटल्यावर आकडेवारी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी कळेल आपल्याला. आज ते दावा करताय दिवाळखोरी नाही म्हटल्यावर सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरना वेळेत ते पेमेंट करतील, सगळी थकीत बिलं सगळी वेळेवर देतील अशी अपेक्षा आपण करूया. नाशिकच्या तपोवनाबद्दलचा विषय जो आहे, आज देखील सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. काय नेमकं वाटतंय तुम्हाला या संपूर्ण विषयाकडे, तुम्ही कसं बघता? असं आहे की कुंभमेळ्याविषयी त्यांना कुंभमेळ्याला विरोध करण्याचं काही काम नाही, परंतु तपोवनासारखी उद्यानं, तपोवनासारखी वनराई तोडून जर कुंभमेळा होता तर पूर्वी कुंभमेळा झालाच ना एकदा, असं नाही की नाही झाला. त्यामुळे पूर्वी कुंभमेळा जर होऊ शकला असतं, झालेला आहे, तर यावेळी देखील कुंभमेळा होऊ शकतो. त्यामुळं झाडं तोडून कुंभमेळा करण्याची हौस जर कुणाची असेल तर मला वाटतं नाशिककर ती मोडून काढतील. शेतकरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.